हाय सगळ्यांना. बघा इकडे आरची झोपली आहे. नाही. आणि आज आम्ही सकाळी फिरायला गेलो होतो. तुम्ही बघितलंच असेल कालच्या ब्लॉगमध्ये. आणि इतकं असं हातपायांचे दुखत आहे ना, काही विचारलं. दिवसभर काही वाटलं नाही. आणि आत्ता सायंकाळी नाही का असं दिवस आता आल्यानंतर असं पूर्ण बदनच दर्द करत आहे. चालत जाणं, चालत येणं आणि आणखीन तिथे मशीनवर एक्सरसाइज करणं, त्याच्याने इतका त्रास होत आहे ना. आरची पण झोपले. आरचीचं पण डोकं दुखत आहे पूर्ण. तिचं पण पाय वगैरे दुखत आहे तिच्यावाला. आरची ते झोपली आहे. आणि मी पण आल्या आल्या झोपली थोडीशी, अर्धा तास लेटली. आणि आता करत आहे स्वयंपाक. तर मी कणिकच मळत आहे. म्हटलं चला आता थोडं सांगा. मी म्हटलं आता उद्या जायचं होतं फिरायला, तर आता काही जाणार नाही. असं डोकं वगैरे दुखून राहिलं आहे. आता उद्याचा दिवस आराम. आणि परवापासून सोमवारपासून जाईल ना. आणि सोमवारपासून आपलं ह्या इथेच फिरायचं. तिथे जाणार नाही आता गल्लीबागच्या गार्डनमध्ये ना, काही नाही. आपलं इथेच फिरायचं. इथे म्हणजे जायचं इकडे रेशीमबागकडे, तिथूनच यायचं फिरूनच बस. एक्सरसाइज नाही. अशा मांड्या वगैरे दुखत आहे ना का भयंकर. एकच दिवस गेलो पण पूर्ण बदन आकडून गेलं आहे. एक्सरसाइज जास्त झाली ना आपली म्हणून. आणि वरून चालणं पण कोणी आता आपण पहिला दिवस होता ना, ते एवढं सारं करायला नव्हतं पाहिजे. थोडंसं अर्धा तास वगैरे ठीक आहे. आपण 1.5 पावणे 2 तास मग आपल्याला ते भारी पडलं. असं आहे रे बापरे खरंच. आणि कोणी कोणी करते रोज कंटिन्यू, तर त्यांना कसं वाटत असेल. आम्ही एका दिवसात एवढं थकलो तर ते रोज करू त्यांना आता सवय झाली आहे, तर त्यांना काही वाटत नाही. आहे की नाही आरची? त्यांना काहीच नाही वाटत. आणि आम्हाला एक दिवस गेलं तर खूपच दिवस आला साईन तू. आमचं पूर्ण बदन अकडलं आहे. गेलो होतो सकाळी आम्ही फिरायला. सवय नाही ना त्याच्यामुळे. पहिला दिवस आहे ना, रोज गेल्यावर काही नाही वाटत. जायचंच नाही बाप्पा. आणि आपलं परवापासून नाही का, सोमवारपासून ह्या इथेच जाईन. आपलं गेलं जवळपास ना आलं. आणि आम्ही माहिती आहे पहिला दिवस असून एक्सरसाइज त्या मशीनवर बी खूप सारी केली. ओव्हर केली आम्ही ना, म्हणून त्याच्यानंतर त्याच्या ह्याच्यानं तरी पण तो एक नाही का काकाजी होता, म्हाताराच होता. तो म्हणे आम्ही करत होतो तिथं, तर तो म्हणे म्हणजे जास्त नको करा म्हणे तुम्ही, म्हणे थोडंसं पहिल्या वेळेस म्हणजे सुरुवातीला कमीच करायचं म्हणे, बस म्हणे एवढेच राहू द्या म्हणे. आम्ही मानतो का तिथं. इकडे नाही तिकडे किती मशीनवर आम्ही नाही एक्सरसाइज केली. त्याच्यानं नाही का हे वाटत आहे. आम्हाला स्वयंपाक पण करायची इच्छा नाही. मी आली तर अर्धा तास लेटली. तू काय करत नाही? अर्धा तास लेटली. आणि त्याच्यानंतर मी म्हटलं चल आता काही करत नाही. स्वयंपाक पण करायची इच्छा नव्हती, काही नव्हती. नंतर मी म्हटलं चल आता भाजीनं पोळीच करतो फक्त. आम्ही गेलो किती वाजता? 6:15 वाजतापासून तर 8:15 घरी आलो. म्हणजे 2 तास. 2 तास. एका तासातच यायला पाहिजे होतं. तरी पण हे आजी का म्हणे आम्ही तेव्हा थांबणं चालली का, एवढ्या लवकर चालली का? पहिला दिवस होता. आता आरची उद्या चालय म्हणून तरी नाही जाणार.
उद्या जाय ते पण नाही जाणार म्हणून ते पण आखडून गेली आता. असं आहे मंडळी. आणि मला आता पोळ्या टाकायच्या कणिक मळत आहे, पण आता कधी टाकेन इच्छा नाही होत आहे माझी वाली. आणि डोकं पण असं जाम दुखत आहे, असं डोकं दुखून राहिलं माझं. आणि हे असे बख्खे वगैरे दुखून राहिले हाताने, असं एक्सरसाइज करतो. पण माझा एकच हा बक्का दुखत आहे, हा नाही दुखत, पण हा जास्त दर. आणि मांड्या वगैरे पण दुखत आहे. आणि कोणी रोज करते तिथे एवढं सारं मस्त योगा क्लास, जुम्मा क्लास मस्त. पावसाच वाटते तुला, येऊशच नाही वाटत. असं आहे. तर चला आता मी पोळ्या वगैरे टाकून घेते. आता काय आज उद्या यायचं आहे तुला? आजी चलायचं उद्या? आ यायचं तुला? नाही यायचं? झाली आपली. मी तर मला उद्या जर आराम पडेल तर मग मी इथेच जाईल उद्या, नाहीतर नाही. डोकं दुखत आहे, पहिले पोळ्या टाकतो आणि डोक्याला चांगली पट्टी बांधतो आणि जेवण करून आराम करतो. चला आता. आणि खरंच दुखते की नाही दुखत नक्कीच सांगायचं. पहिल्या वेळेस म्हणजे फर्स्ट टाईम गेलंच आहे म्हणा, पण एवढी एक्सरसाइज एवढं फिरणं नाही केलं, पण फर्स्ट टाईम खूप केलं. गेली तर याच्या अगोदर पण फिरायला वगैरे गेली आहे, पण एवढं नाही, अर्धा तासात वापस येते. पण आता 2 तास म्हटलं की जास्तच झालं आहे. तर चला, तुमचं पण असंच दुखते का नक्कीच सांगायचं. चला बाय. आणि चॅनलवर नवीन असाल तर काय म्हणते त्याला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. पोळ्या टाकते आता.